महाराष्ट्राचं वाटोळं करणारं हे सरकार आता नो पीयूसी नो फ्यूल धोरण राबवत आहे. म्हणजे जर कुणाकडे पीयूसी नसेल तर त्याला पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. इकॉनॉमिक सर्व्हेनुसार आपल्या महाराष्ट्रात 2024 या एकाच वर्षात तब्बल 36,000 रोड ॲक्सिडेंट झाले. कशामुळे? तर निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे. आणि या 36,000 ॲक्सिडेंटमध्ये महाराष्ट्रातील 15,000 लोकांनी आपले प्राण गमावले, तर 30,000 लोक गंभीर जखमी झाले. कुणी आपला हात गमावला, कुणी आपला पाय गमावला, तर कुणी आताही बेडवर पडलेला आहे. रस्ते विकासाच्या नावाखाली, सुविधेच्या नावाखाली आपल्याकडून भरमसाठ टोल वसूल केला जातो, आपल्याकडून टॅक्स वसूल केला जाते आणि आपल्यालाच जीव सुद्धा गमावावा लागतो. आणि दुसरीकडे इथेनॉलचा वापर वाढवून आपण कबाड कष्ट करून एक एक रुपया गोळा करून घेतलेल्या गाड्यांचे इंजन सुद्धा हे खराब करून टाकत आहेत. आपले जीव जावोत की आपल्या गाड्या खराब होत त्यांना काही घेणदेण नाही. त्यांना जे करायचं ते नक्कीच करतील. कारण काय? त्यामध्ये आपल्या सर्वांची चूक आहे. आपण जाती धर्मावरून सरकार निवडून देतो, विकासाच्या नावावर नाही.